महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि भारताचे उपपंतप्रधान असलेले तसेच अनेक पदक भूषवलेले स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे। या पुण्यतिथीला खरं तर गेल्या अनेक वर्षापासून या प्रीतिसंगम घाटावरती कोयना कृष्णा तीरावरती असलेलं त्यांचं समाधीस्थळ या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी राज्यातून वेगवेगळे मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी कोणताही राजकीय लवाजमा किंवा राजकीय मतभेद न घेता या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात, अभिवादन करण्यासाठी येत असतात। मात्र गेल्या काही दिवसापासून या राजकीय क्षेत्रात यशवंतराव चव्हाणांचं नाव हे राजकारण असो, समाजकारण असो किंवा अन्य कोणतंही क्षेत्र असो, सुरुवात ही महाराष्ट्रातील प्रत्येक भाषणाची असेल, प्रत्येक कार्यक्रमाची असेल, ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाने होते। मात्र अलीकडे काही कार्यक्रम पाहिले किंवा यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी पाहिलं तर आजचं चक्क उदाहरण घ्यायचं झालं तर आज पुण्यतिथीला अनेक राजकीय बड्या नेत्यांनी, मंत्र्यांनी याकडे पाठ फिरवल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल। दरवर्षी सकाळी 6 वाजल्यापासून या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांची रेलचेल होत असते। इथले स्थानिक नेते असतील, राज्यातील असतील, त्याचबरोबर वेगवेगळ्या जिल्ह्यातील असतील, ते राजकीय नेते असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, त्यासोबत यशवंतराव चव्हाणांच्यावरती प्रेम करणारा यशवंतप्रेमी वर्ग हा या ठिकाणी येत असतो। मात्र आजची परिस्थिती पाहता एक अतिशय दुःखानं किंवा क्लेशदायक असं म्हणावं लागेल की या ठिकाणी अद्याप जवळपास 7:30 वाजले तरी कोणी येणार नाही। केवळ खासदार सुप्रिया सुळे यांचा दौरा सध्या निश्चित मानला जातो आणि त्या अभिवादनासाठी येतील। त्यावेळी कराडमधील काही मोजके पदाधिकारी उपस्थित राहतील असं म्हटलं जातं आहे। त्यामुळे कुठेतरी या सह्याद्रीला वाचवण्यासाठी जो धावला होता तो यशवंतराव चव्हाण या व्यक्तीला कुठेतरी महाराष्ट्र विसरतोय का, हा आजचा प्रश्न निर्माण होतोय। न्यूज 18 लोकमतसाठी विशाल पाटील, सातारा।